नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. जे आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे महत्त्वाचे असणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आजच्या भागामध्ये आपण 5 जुलै 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे पाहणार आहोत. त्याचसोबत माहिती देखील या ठिकाणी आपण पाहणार आहोत, जी वहीमध्ये आपल्याला नोट डाऊन करायची आहे. पहिला प्रश्न आहे, देशातील पहिले ऑफशोर विमानतळ हे कोठे उभारले जाणार आहे? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तर देशातील पहिले ऑफशोर विमानतळ जर आपण पाहिले तर ते पर्याय क पालघर, महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये उभारले जाणारे सध्या ते प्रस्तावित आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्राचे काही मुख्यमंत्री आहेत बघा, देवेंद्र फडणवीस, तर यांनी पाहणी केलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला मान्यता देखील देण्यात आलेली लक्षात ठेवायचं आहे. पाहणी केलेली आहे आणि हा जो काही ऑफशोर विमानतळाचा जो काही प्रकल्प आहे बघा, तर तो सध्या प्रस्तावित आहे. आता कोठे उभारला जाणार आहे? तर पालघर. आता पालघरमध्ये कोठे? तर पालघर जिल्ह्यातील कोरे बीच हे नाव लक्षात ठेवायचं आहे. कोरे बीच जे आहे बघा, तर या ठिकाणी हे समुद्रात प्रस्तावित आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. एक प्रश्न तुमच्यासाठी, देशातील पहिले ग्रीनफील्ड विमानतळ कोणते आहे? उत्तर कमेंट करून सांगायचं. हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. गेल्या भरतीमध्ये जी काही पोलीस भरती पार पडली बघा, तर त्या ठिकाणी हा प्रश्न विचारण्यात आला होता, देशातील पहिले ग्रीनफील्ड विमानतळ कोणते आहे? हे झालं, लक्षात ठेवायचं आहे. विमानतळाबाबत 2 प्रश्न महत्त्वाचे, देशातील पहिले ऑफशोर आणि ग्रीनफील्ड, दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत. जर आपण वैशिष्ट्ये पाहिली तर स्थान आहे बघा, अरबी समुद्रात भरणी केलेल्या जमिनीवर किंवा कृत्रिम बेटावर हे बांधले जाते, ज्याला ऑफशोर विमानतळ असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे हे जे काही ऑफशोर विमानतळ असतात, तर ते समुद्रात भरणी केलेल्या जमिनीवर किंवा कृत्रिम बेटावर बांधले जातात, त्यांना ऑफशोर विमानतळ असं म्हटलं जातं. आता याचं निर्माण का केलं जाणार आहे? तर मुंबई महानगर प्रदेशातील जे काही हवाई वाहतुकीचा ताण जो आहे बघा, तर तो कमी करणे आणि वाढवण बंदराशी थेट जोडणी करणे, यासाठी हे वाढवण बंदराच्या लगतच बघा विमानतळ उभारले जाणार आहे. एक वाढवण बंदर लक्षात ठेवायचा, हा देखील टॉपिक महत्त्वाचा. यावर देखील भरपूर प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे किंवा तयार करण्यात येत आहे? तर त्याचं उत्तर देखील असणार आहे बघा, पालघर. देशातील सर्वात मोठं बंदर जर आपण पाहिलं तर ते पालघर जिल्ह्यात वाढवण या ठिकाणी उभारण्यात येत आहे. त्याचं नाव आहे बघा वाढवण बंदर. हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे, तो देखील पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत भरपूर विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरं एक वैशिष्ट्य आहे बघा, हे जे काही विमानतळ आहे बघा, तर ते पूर्ण झाल्यानंतर वर्षाला तब्बल 90 दशलक्ष प्रवासी आणि 30 लाख मेट्रिक टन कार्गो माल वाहतूक जी आपण आहे बघा, तर ती हाताळण्यास मदत होणार आहे. कनेक्टिव्हिटी जर आपण पाहिली तर कनेक्टिव्हिटी यामध्ये बघा, उत्तन विरार सी लिंक बुलेट ट्रेन आणि एक्सप्रेसवेद्वारे जोडण्याची योजना या ठिकाणी संभावित आहे. त्याच ठिकाणी बुलेट ट्रेन जाणार आहे. उत्तन विरार जो काही सी लिंक आहे बघा, तो देखील प्रस्तावित आहे, तो देखील तयार करण्यात येणार आहे आणि तो देखील त्या ठिकाणी जोडण्यात येणार आहे. आणि मुंबई वडोदरा किंवा दिल्ली एक्सप्रेस जो आहे बघा, तर तो देखील त्याच ठिकाणाहून जाणारा असून हा जो काही महत्त्वाचा प्रकल्प आहे, तर तो महाराष्ट्रासाठी एक विकासाची दिशा आपण म्हणू शकतो. सध्याची स्थिती जर आपण पाहिली तर सध्या त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी पाहणी केलेली आहे आणि याला जो काही हिरवा कंदील आहे तर तो देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया. FATF म्हणजेच फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स, हे लक्षात ठेवायचं आहे. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स, ज्याला आपण FATA म्हणतो, आणि FATAच्या उपाध्यक्ष देश म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? किंवा ऑप्शनल प्रश्न असा असेल, FATFचा उपाध्यक्ष देश कोणता देश बनलेला आहे? ज्याचं उत्तर असणार आहे पर्याय अ आपला भारत. भारताने बघा प्रथमच FATAचे उपाध्यक्ष पद हे स्वीकारलेले आहे. म्हणजे आतापर्यंत भारत हा कधीच उपाध्यक्ष देश झाला नव्हता FATAचा, प्रथमच भारताने
जे काही पद आहे बघा FATFचे उपाध्यक्ष पद, तर ते स्वीकारलेले आहे. FATF लक्षात ठेवायचं आहे, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स असा त्याचा FATFचा फुल फॉर्म आहे. ही जी काही संस्था आहे तर ती संस्था एक आंतर सरकारी संस्था आहे, ज्याची स्थापना 1989 साली किंवा 1989 साली करण्यात आली होती. G7 देशाच्या पुढाकाराने पॅरिस या ठिकाणी त्याची स्थापना ही करण्यात आली होती. तिचे उद्दिष्ट जर आपण पाहिलं तर मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादाला होणाऱ्या आर्थिक पुरवठ्याला रोखण्यासाठी जागतिक मानके निश्चित करणे हे FATFचे प्रमुख उद्दिष्ट मानले जाते. आता भारत याचा सदस्य केव्हा बनला होता तर 2010 लक्षात ठेवायचं आहे. असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, जी महत्त्वाची माहिती आहे. स्थापना झालेली 1989, परंतु भारत हा पूर्ण सदस्य 2010 बनलेला आहे. स्थापना कुठे झाली तर पॅरिस फ्रान्स या ठिकाणी झालेली आहे आणि ही G7 देशाच्या पुढाकाराने याची स्थापना ही करण्यात आलेल्या लक्षात ठेवायची, जी आंतर सरकारी संस्था आहे. फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. FATF उपाध्यक्ष देश भारत प्रथमच बनलेला आहे. जर विचारलं याचे उपाध्यक्ष कोण असणार आहेत तर लक्षात ठेवायचं आहे विवेक अग्रवाल. विवेक अग्रवाल त्यांचं नाव आहे बघा, जे याचे उपाध्यक्ष असणार आहेत. विवेक अग्रवाल कोणत्या कालावधीसाठी तर 2026 ते 2027 या कालावधीसाठी त्यांनी या FATFचं उपाध्यक्ष पद हे स्वीकारलेले आहे आणि हे पद मिळण्याची भारतासाठी ही पहिलीच वेळ असून मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी वित्तपुरवठा रोखण्याच्या जागतिक लढ्यात आता भारताचा जो काही विश्वासार्हतेचा बघा जागतिक ओळख ही मानली जाणार आहे. प्रश्न क्रमांक 3, भारताचा 97वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण ठरला आहे? तर भारताचा 97वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर जर आपण पाहिला तर त्याचं नाव आहे पर्याय अ हर्षवर्धन GB. हर्षवर्धन GB हा भारताचा 97वा ग्रँडमास्टर ठरलेला आहे. इथे 4 जे पर्याय आहेत बघा, तर ते 4ही ग्रँडमास्टर आहेत. कोणकोणते आणि कितवे आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 97 आहेत हर्षवर्धन GB. त्यानंतर 96 जर आपण पाहिले तर इथन वाज हे 96 आहेत. मयंक चक्रवर्ती जर आपण पाहिले तर ते 94 आहेत, 94 आहेत. आणि आरण्यक घोष हे 95 आहेत, लक्षात ठेवायचं आहे. 97 हर्षवर्धन GB, 96 इथन वाज, त्यानंतर 95 आरण्यक घोष आणि 94 मयंक चक्रवर्ती असे 4 या ठिकाणी पर्याय दिसतात. तर ते 4 ग्रँडमास्टर आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. जर आपल्याला माहिती असेल पहिले ग्रँडमास्टर कोण आहेत तर उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय वायुदलाचे नवे उपप्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर भारतीय वायुदलाचे नवे उपप्रमुख जर आपण पाहिले तर त्या ठिकाणी पर्याय अ एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी पदभार हा स्वीकारलेला आहे, लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. भारतीय वायुदलाचे नवे उपप्रमुख असणार आहेत एअर मार्शल आशुतोष दीक्षित. आता एअर मार्शल म्हणजे उपप्रमुख आहेत, प्रमुख कोण आहेत माहिती असेल तर कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न 5वा हा देखील महत्त्वाचा, याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे. प्रश्न फिरवून विचारला जाऊ शकतो. याचं जे उत्तर येणार आहे बघा तर ते देखील प्रश्नामध्ये विचारलं जाऊ शकतं. प्रश्न आहे, एका वेळी 4 ISO प्रमाणपत्र मिळणारे देशातील पहिले विद्यापीठ कोणते? इथे प्रश्न फिरवून देखील विचारला जाऊ शकतो. एका वेळी 4 प्रमाणपत्र मिळालेले आहेत ते विद्यापीठ आहे बघा पर्याय अ उस्मानिया विद्यापीठ, जे हैदराबाद या ठिकाणी स्थित आहे. आता प्रश्न काय विचारले जाऊ शकतात तर हे उस्मानिया विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थित आहे हा एक झाला प्रश्न. दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो, उस्मानिया विद्यापीठाला BIS तर्फे 4 ISO प्रमाणपत्र मिळालेले, त्या 4 पैकी खालीलपैकी कोणते प्रमाणपत्र हे त्या विद्यापीठाला प्राप्त नाही असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा हाच प्रश्न जशाचे तसा रिपीट होऊ शकतो. असे 3 महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. ते 3 प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. पहिला प्रश्न आहे, एका वेळी 4 ISO प्रमाणपत्र मिळणारे देशातील पहिले विद्यापीठ कोणते? तर ते आहे उस्मानिया विद्यापीठ, जे हैदराबाद या ठिकाणी स्थित आहे. 2 प्रश्न इथे कव्हर झाले. तिसरा प्रश्न असा आहे, एका वेळी 4 ISO प्रमाणपत्र मिळाले, आता ते कोणकोणते आहेत तर ते या ठिकाणी पाहूया. शैक्षणिक संस्था व्यवस्थापन प्रणाली 1,
दुसरं आहे पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली 2, तिसरं आहे ऊर्जा व्यवस्थापन प्रणाली आणि चौथा आहे अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली. असे 4 जे काही ISO प्रमाणपत्र आहेत तर ते देशातील पहिले विद्यापीठ ठरलेले आहे ज्याने हे 4 प्रमाणपत्र एकाच वेळी प्राप्त केलेले आहेत. त्याचं नाव आहे उस्मानिया विद्यापीठ, जे हैदराबाद या ठिकाणी स्थित आहे. आता हे जे काही प्रमाणपत्र ISO प्रमाणपत्र ते प्रदान कोणी केलेले आहेत तर भारतीय मानक ब्युरो किंवा ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स असं त्याचं फुल फॉर्म आहे बघा, BIS, ज्याद्वारे हे प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 6, ऑस्ट्रेलियन फॉर्म्युला 1 ग्रँड प्रिक्स स्पर्धेचे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे? ज्याचं उत्तर आहे पर्याय ब, जॉर्ज रसेल. जॉर्ज रसेलने बघा ऑस्ट्रेलियन फॉर्म्युला 1 ग्रँड प्रिक्स स्पर्धेचं विजेतेपद हे पटकावलेलं आहे. हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. जर आपण पाहिली ही स्पर्धा तर ही स्पर्धा 8 मार्च 2026 रोजी मेलबर्न येथील, आता मेलबर्न कोठे आहे तर ऑस्ट्रेलियामध्ये आहे, या मेलबर्न येथील अल्बर्ट पार्क सर्किटवर ही शर्यत पार पडली, ज्यामध्ये हे जे काही मर्सडीजचे ड्रायव्हर आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. कधी कधी प्रश्न विचारले जातात बघा, जॉर्ज रसेल हे कोणते ड्रायव्हर आहेत तर ते आहेत बघा मर्सडीजचे ड्रायव्हर आहेत. गेल्या भरतीमध्ये बहुतेक विचारण्यात आलं होतं मॅक्स वर्स्टेपेन हे खालीलपैकी कोणते ड्रायव्हर आहेत तर तो प्रश्न विचारला होता. तसाच इथे देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवायचं आहे जॉर्ज रसेल. तर जॉर्ज रसेल हे मर्सडीजचे ड्रायव्हर आहेत आणि यांनी या ठिकाणी विजेतेपद हे पटकावलेले आहे. पहिला क्रमांक येतो जॉर्ज रसेल, दुसरा क्रमांक येतो किमी अँटेनिलो, नाव लक्षात ठेवायचं आहे किमी अँटेनिली, ते देखील मर्सडीजचेच आहेत. आणि तिसरा क्रमांक येतो चार्ल्स लेक्लेर्क, हे बघा तिसऱ्या क्रमांकावर आहेत आणि हे कशाचे ड्रायव्हर आहेत तर ते फरारीचे ड्रायव्हर आहेत, फेरारी, हे लक्षात ठेवायचं आहे. फेरारी आणि जॉर्ज रसेल आहेत मर्सडीज, ज्यांनी याच्या ठिकाणी विजेतेपद हे प्राप्त केलेले आहे. 7वा प्रश्न आहे, बीकॉन क्लायमेट स्टेशनसाठी IIT मद्रासने कोणत्या संस्थेसोबत करार केलेला आहे तर याचं नाव आहे पर्याय ब, एराइज किंवा AIRES. फुल फॉर्म आहे आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशन नेटवर्क. तर या संस्थेसोबत बीकॉन क्लायमेट स्टेशनसाठी IIT मद्रासने सामंजस्य करार हा केलेला आहे. 8वा प्रश्न आहे, EOCI कार्ड प्रणाली कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे? ज्याचं उत्तर आहे पर्याय अ, गृह मंत्रालय. गृहमंत्री अमित शाह यांनी बघा याची घोषणा केलेली आहे आणि हे जे काही EOCI कार्ड प्रणाली आहे जर ती गृहमंत्र्यांनी या ठिकाणी सुरू केलेली प्रणाली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी किंवा आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असेल बघा तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.